हा चित्रपट मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे. कारण प्रत्येक चित्रपट हा भावभावनांविषयी असतो, शेवटी एका कथेविषयी असतो. यामधली जी कथा आहे ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, ही जी जनावरं आहेत, ज्यांना आपण जनावरं म्हणतो. आपण जनावरांना सुद्धा अरे हा माणूस जनावरासारखा वागला. नाही, कधी-कधी जनावरं इतकी शहाणी असतात माणसांपेक्षाही, की माणसांना जनावर म्हणणं म्हणजे जनावरांचा अपमान आहे की काय कधी-कधी असं वाटतं. कारण हे जे कुत्री आहेत, हे जे श्वान आहेत, हे जे मांजरे आहेत, असंख्य असे प्रसंग आहेत की जिथे त्यांनी हल्ला केला, ते चावले आणि मग लोकांना राग आला. पण असे असंख्य प्रसंग आहेत जिथे त्यांनी रक्षण केलं. धर्मो रक्षती रक्षतः अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की माणुसकी हा जो धर्म आहे, हा पाळणारे हे प्राणी आहेत. आणि मी जसं म्हटलं की हे मूक प्राणी आहेत असं म्हणतो आपण. पण त्यांची भाषा आहे. ती जर भाषा आपल्याला समजली, आपली भाषा आपण त्यांना समजावून सांगितली, तर मग तो संवाद इतका सुंदर होतो, की आनंदाला पारावार उरत नाही. आणि मी असे असंख्य लोक पाहिलेले आहेत माझ्या आयुष्यात. असे असंख्य प्राणी पाहिलेले आहेत. तर मला फार आनंद आहे, की मी या चित्रपटाचा एक भाग आहे. आणि चित्रपटाविषयी नेहमीच म्हणतो, की माझा वेगळा चित्रपट आहे, मला खूप आनंद आहे. काही-काही चित्रपट असतात, एक सीन आहे माझा चित्रपटात फक्त. त्या एक सीन करताना कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे अर्थातच मी सीन करताना त्या सीनची जी गरज आहे त्याप्रमाणे काम करतो. पण तिथे जे वेगवेगळे वेगवेगळी कुत्री होती तिकडे 4-5 त्यांना सांभाळणं पहिल्यांदा ओळख ओळख होत होती. त्यातले काही ट्रेन होते, काही ट्रेन नव्हते अजिबात. मग त्यांच्याबरोबर ते काम करणं, त्यांच्यासारखं काम करणं फार गरजेचं होतं. त्यामुळे अवघड होतं ते. पाटण्याला होतं ते शूटिंग आणि खूपच अवघड होतं. बेसिकली पटना आणि आसामच का निवडलं म्हणजे हा तो याबद्दल तर दिग्दर्शकच सांगू शकेल ना. मी एक सीन करायला जेव्हा गेलो, जी जी उत्तर दिग्दर्शकांनी द्यायची ती मी कशी काय देऊ? बरोबर की नाही? अमित राय तुम्हाला त्याविषयी सांगू की तोच का भाग निवडला? त्याची काही कारणं आहेत. असतील त्याच्या मनात. मुख्य प्राण्याविषयी आपण बोलतोय चित्रपटात इथे दाखवण्यात आलंय. जितेंद्र जोशी मुख्य प्राण्याविषयी काय करतात? त्यांच्याकडे आहे का पाळीव प्राणी? माझ्याकडे पाळीव प्राणी नाहीये याचं कारण माझ्या आईला पाळीव प्राणी आवडत नाही. माझ्या आईला त्याचा तिटकारा नाही म्हणता येणार, पण आवडही नाहीये. आणि माझी आई मला स्पष्ट भाषेत हे सांगते की तू घराबाहेर असतोस, शूटिंगला, फिरायला, प्रयोगांना, त्याला कोण सांभाळणार किंवा तिला कोण सांभाळणार? माझ्या मुलीला आवड आहे, मला आवड आहे, पण माझ्या आईला आवड नाही. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की जे प्राणी तुम्ही पाळता, स्पेशली कुत्रा किंवा कुत्री, तुम्ही दीर्घकाळ जर त्यांच्यापासून लांब राहिलात तर त्यांना खूप त्रास होतो. माणसं समजून घेतात, कुत्र्यांना लळा लागतो. त्यामुळे तर मी असं ठरवलं की ज्या वेळेला मी थोडा मोकळा होईल आणि मी वेळ देऊ शकेन तेव्हा. आणि माझी आई आहे, माझ्या आईने मला जन्म दिलाय, माझ्या आईचं मला ऐकणं भाग आहे. माझ्या आईला अजिबात. पण माझ्या सोसायटीमध्ये, माझ्या आसपासच्या परिसरामध्ये अनेक असे माझे मित्र आहेत जे मांजरी आहेत, कुत्री आहेत, कुत्रे आहेत, पक्षी आहेत. आता पण मला सुदैवाने असं आहे की मी जिथे जातो तिथे आपोआप येतात माझ्याकडे. काय कारण आहे मला माहित नाही. प्रेक्षकांना काय मेसेज काय या मूवीद्वारे प्रेक्षकांना काय मेसेज? एकच आहे की प्रेमाने बघा. हे जग, हे जे प्राणी आहेत ते तुम्हाला प्रेम द्यायला भुकेले आहेत आणि तुम्ही प्रेमाचेच भुकेले आहात. तुम्ही किती काही घेतलं, काही मिळवलं तरी शेवटी प्रेम पाहिजे तुम्हाला. हे खूप प्रेम देतात. ते प्रसंगी तुमच्यासाठी जीव देऊ शकतात आणि प्रसंगी तुमच्यासाठी तुमचा जीव वाचवूही शकतात. हा संदेश आहे. पण मी इथे का उभा आहे? कारण माझं प्रचंड प्रेम आहे या चित्रपटावर. हा चित्रपट माझा आहे असं मला वाटतं. याचं कारण असं, मी इथे पुण्यामध्ये असताना मला एक फोन आला अमित रायचा, जीतू भाई एक सीन है, एक सीन के लिए आपको आना है पटना, आप आओगे क्या? बोले एक सीन यार, एक सीन में क्या है? कारण मी नट आहे. देन ही नरेटेड मी अ स्टोरी. त्यांनी मला स्टोरी अख्खी कथा ऐकवली. ती कथा ऐकल्यानंतर माझ्या मनात असं झालं की ह्या विषयावर कोणीतरी चित्रपट बनवतंय. दिस इज सच अन इम्पॉर्टंट सब्जेक्ट. इतका इतका जास्त महत्वाचा आहे आणि आत्ताच्या काळामध्ये हा चित्रपट, तो चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजेलच.
2-3 गोष्टी आहेत विनंती करायची आहे की एकतर हा चित्रपट आता 7 तारखेला रिलीज होणार आहे. या स्पायडरमॅनच्या सगळ्या धुमाकूळ घालतोय स्पायडरमॅन आजपासून, तर 7 तारखेपासून तो चित्रपट येणार आहे. तर या चित्रपटाविषयी तुम्हाला जे काही वाटतंय ते तुमच्या ही जी माध्यमं आहेत, समाज माध्यमं आहेत, त्याच्यावर मिलिंद शिंद्रेजी, मी समाज माध्यम असं म्हटलेलं आहे, सोशल मीडिया नाही, तर समाज माध्यम आहे त्याच्यावर तुम्ही लिहा. परंतु एक अत्यंत कळकळीची विनंती की या चित्रपटाची जी कथा है इसकी स्टोरी मत लिखिएगा, इसके बारे में जो चाहिए बाकी की चीजें लिखिएगा, लेकिन स्टोरी मत लिखिएगा. आणि अत्यंत महत्वाची सूचना की शूटिंग करू नका चित्रपट चालू असताना, कारण 4 बाउन्सर्स आहेत, ज्यांना कुणाला दिसेल त्यांना दिसलं की कोणीतरी शूटिंग करते ते मोबाईल घेऊन निघून जातील आणि तुम्हाला चित्रपट संपल्यानंतर मिळेल. मी मस्करी करत नाही. सो शूटिंग ऍब्सोल्युटली अलाउड नाहीये. बस बाकी काय मी आता बोलू. थँक्यू व्हेरी मच. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि अमित राय जो आमचा दिग्दर्शक आहे त्याच्या वतीनं आणि या देशभरातल्या या जगभरातल्या श्वानप्रेमींच्या वतीनं मी इथे बोलायला उभा आहे. कारण बघा आपले तुकोबा म्हणतात की ते आमचे सोयरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, आणि आपल्या दत्तगुरूंच्या तर पायाशी कुत्रा असतो. तर त्यामुळे एकीकडे आपण यांना सरांना बोलायची संधी मी देणारच आहे, पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा की यांच्यावर प्रेम करा आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आमूलाग्र बदल घडेल. आणि हा केवळ चित्रपट श्वानांवर प्रेम करतो यासाठी म्हणजे तेवढा चित्रपट नाही, हा थरारपट आहे. हा अतिशय सुंदर चित्रपट आहे. बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. चित्रपट संपल्यानंतर आमचे कॅमेरे बाहेर नसतील. तुम्हाला जे चांगलं, योग्य, वाईट, घाणेरडं, अतिउत्तम जे काही वाटतंय ते सगळं तुम्ही तिथे नमूद करा आणि मगच घरी जा. ठीक आहे, फक्त पॉपकॉर्न खाऊन घरी जायचं नाही. ठीक आहे, आणि इंटरव्हल छोटा करणार आहे कारण आता याला वेळ लागतो, तर इंटरव्हलला पटकन जाऊन या कारण पुढचा सीन अत्यंत महत्वाचा आहे, तो याचा आहे. हा ओके. विजय मिश्राजी तुघलक मध्ये काम केलेले अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आता पुढच्या वर्षी ते ज्येष्ठ नागरिक होणार आहेत. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही, पण विजयनं आउटस्टँडिंग काम केलंय, अप्रतिम काम केलंय. विजय धन्यवाद. खरं तर आम्ही त्यांना श्वान म्हणतो सगळेच जण, आणि त्यांनी जो उल्लेख केला जिथूनही की दत्तगुरूंच्या पायाशी 4 कुत्री असतात, ती भावना तुम्हाला हा चित्रपट बघून नक्की मनात जागृत होईल, एवढी मी तुम्हाला खात्री नक्की देतो. 250 कुत्री आहे ज्याच्यामध्ये, सगळी लोकल कुत्री आहेत, आणि त्यांनी त्या श्वानांनी जे काही काम केलंय ते आता ते तुम्ही चित्रपट बघून तुम्हीच ठरवा. मी काही तुम्हाला त्याचं काही फिडिंग देत नाही. जी काही तुमची खरी प्रतिक्रिया असेल ती तुम्ही बाईट देताना समोर द्या. अमित राय हा स्वतः काही इथे येऊ शकलेला नाही, आणि अमित रायचा ऍक्च्युली यातला जो हिरो आहे छोटा माही, तो यातला एक आपण म्हणतो ना काय की पॉइंट आहे. खरं तर की पॉइंट सगळेच जण आहेत. मला नक्की वाटते तुम्हाला चित्रपट आवडेल, त्यामुळे धन्यवाद. मी काही फार वेळ घेत नाही. आणि हा चित्रपट खूप अवघड होतं बनवणं, कारण त्या श्वानांकडनं अभिनय करून घेणं. मी तुम्हाला पैजेवर सांगतो, मोठमोठे अभिनेते अशी रिॲक्शन देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असा प्रतिसाद देऊ शकत नाही, असं हिरोईक, असं अत्यंत म्हणजे जर तुम्ही चित्रपट बघा आणि भरभरून त्याच्याविषयी लिहा, बोला, इतकं सांगतो. सुरू करूया. आता मोबाईल ऑफ करा, मोबाईल ऑफ करा एकदा. शूटिंग तर करूच नका, मोबाईल ऑफही करा. ओके, धन्यवाद, थँक्यू. तुम्ही आला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.